मंगल कार्यालयात निष्ठावान शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला। गेल्या 5 वर्षात माझ्याकडून चुका झाल्यात। शिवसेनेचा आरोप खरा असून तो मला मान्य आहे। मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करून यापुढे बागलाण तालुका दौऱ्यावर येताना भाजप शिवसेनेची संयुक्त बैठक आयोजित करेल आणि शहर व तालुक्यातील विकास कामांवर चर्चा घडवून आणेल, अशी ग्वाही भाजपाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली। बागलाण तालुक्यातील शिवसेनेच्या माध्यमातून आज भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। ज्याच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात येतो आहे ते आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे, समोर बसलेले सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते बंधू भगिनींनो, वेळ फार झालेला आहे, जेवणाची वेळ झाली म्हणून जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात आधी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं दादासाहेबांचं मनापासून आभारी। अतिशय कमी कालावधीत मोठा मेळावा आयोजित केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल 29 एप्रिलला लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे। देश देव धर्मासाठी माननीय उद्धव साहेब आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात शिवसेना भाजपची युती केली आणि आपल्या सगळ्यांना आदेश दिला की देशाच्या कल्याणासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होणं आवश्यक आहे। आणि म्हणून आपल्या नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय श्रीसामान्य मानून आपण सगळेजण कामाला लागलेलो आहोत। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे। मला यायला उशीर झाला कारण मी काल रात्री धुळ्याला पहाटे 4ला पोहोचलो झाला। परंतु या निमित्ताने एवढंच सांगेन, मागच्या काळात जे काही झालं असेल बऱ्याच वेळा त्याच्यावर तुमच्या आमचा सगळ्यांचा कोणाचाच कंट्रोल नव्हता। वरच्या पातळीवर विधानसभेपासून जी रुळावरनं गाडी घसरली तर अंतर थोडं वाढत गेलं। पण दादासाहेब आपल्याला निश्चित सांगू इच्छेन, आपण आमचे सगळ्यांचे नेते आहात, भाजप शिवसेनेचे सगळ्या कार्यकर्त्यांचे नेते आहात। आपल्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळेल हे आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच बघू। भविष्यात अशी काही वेळ येणार नाही आणि भविष्यात तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख यांना सांगेन, जेव्हा जेव्हा तुमच्या पाठिंब्याने मी निवडून येईल अशी खात्री मलाही झालेली आहे आणि भविष्यात जेव्हाही बागलाणला येऊ 2-2 मिटिंगा घ्यायची गरज नाही। आपण सगळे एकत्रच बसून आणि एकत्रच फिरत जाऊ आणि मालेगाव असो, धुळे असो, सिंदखेडा असो, सगळीकडे आदरणीय दादा भुसे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत राहू। 2014ला आपण सगळ्यांनी मेहनत घेतली आणि मला प्रचंड मताने निवडून दिलं। या धुळे लोकसभेच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मला केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि संरक्षण खात्यासारखं महत्त्वाचं पद मिळालं आणि म्हणून ठरवलं की या धुळे लोकसभा मतदारसंघात जेवढा जास्तीत जास्त निधी केंद्रातून आणता येईल तो आणायचा प्रयत्न करेन आणि त्याच्यात बहुतांशी मी यशस्वी झालो हे मोठ्या नम्रपणे आपल्यासमोर नमूद करतो। दादासाहेब या बागलाण तालुक्याच्या सिंचनाचे जेवढेही प्रश्न असतील आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपण असाल, गिरीश भाऊ असतील, मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रात गडकरी साहेब आहेत, सुरेश प्रभू साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, यांच्या माध्यमातून मोठमोठे निधी आणण्यात मी यशस्वी झालो, याचा निश्चित आनंद आहे।
बागलाण तालुक्यातील सगळे सिंचनाचे प्रश्न, दावाडे भांबेर पोच कालवा असेल, हरणबारी डावा कालवा असेल, हरणबारी उजवा कालवा असेल, केळझर चारी क्रमांक 8 असेल, केळझर चारी क्रमांक 8 वाढीव, त्याचप्रमाणे केळझर डावा कालवा, अपर पुणचा विषय असेल, हे सगळे 25 वर्षापासून प्रलंबित प्रश्न. कारण बागलाण तालुक्यासारखा सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी हवं आहे. पण बागलाण तालुक्यात मी एक बघितलं दादासाहेब, मी जेव्हा प्रचाराला जायचो सगळे शेतकरी मला एकच सांगायचे, आम्हाला काही समाज मंदिर देऊ नको, आम्हाला काही इतर गोष्टी देऊ नको, आमच्या शेतापर्यंत पाणी आहे. आणि म्हणून ते सूत्र हाती घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आनंद निश्चितच आहे. या बागलाण तालुक्यात महत्त्वाचे जे काही रस्ते असतील, CRFच्या माध्यमातून वर्ण निधी आणला. हा जो रस्ता जातो साक्री पिंपळणे सटाणा चांदवड, हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून आपण घोषित केलेला आहे गडकरी साहेबांच्या मदतीने. आणि त्याचं टेंडर प्रोसेस सुरू झालेली आहे. येणाऱ्या काळात त्याचंही काम होईल. या सटाण्याचा बायपासचाही प्रश्न सुटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सटाण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. त्याच्यासाठी 54 कोटी रुपये आणले. सटाणा शहरातही अनेक महत्त्वाचे कामं झाले. आणि या माळेगाव तालुका आणि सटाणा तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नारपारचा. गेल्या 70 वर्षापासून आपण नारपारचा विषय ऐकत आलेला आहे. परंतु युतीच्या काळातच नारपारचा सगळ्यात महत्त्वाचे कामं झालेले आहेत. त्याच्यात मग दादाभाऊंचाही प्रयत्न आहे, माझा स्वतःचा प्रयत्न आहे, गिरीश भाऊंचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे. बांधारपाडा 2ची प्रशासकीय मान्यता आपण मिळवण्यात यशस्वी झालो. राज्यपालचा स्टे होता, हायकोर्टाचा स्टे होता, तो स्टे उठवला. आणि 14 कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून युती सरकारने सर्वेक्षण सुरू केले. आणि त्या 4-5 महिन्यात ते सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर गुजरात सरकारबरोबर MOU केला जाईल. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर देवेंद्रजींची चर्चा झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे. आपल्या वाट्याचं सगळं पाणी मिळणार आहे, एक थेंबसुद्धा गुजरातला जाणार नाही. आणि अशा रीतीने अशक्य प्राय गोष्ट फक्त युती सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळात येणार आहे. आणि एकदा नारपारचं बांधारपाडा 2चं काम सुरू झालं तर मला असं वाटतं सटाणा तालुका असेल, मालेगाव तालुका असेल, आपल्या तालुक्यांवर जो दुष्काळाचा कलंक लिहिला गेला तो कायमस्वरूपी त्यासह राहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, असे अनेक लोक तिकडे धुळ्याकडे, शिंकड्याकडे काकांनी उल्लेख केला. सुरवाडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजना 25 वर्षापासून प्रलंबित आहे. 2,500 कोटी आणले. आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा, मी जास्त विस्तारात जाणार नाही पण आपल्याला माहिती हवं म्हणून सांगतो, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा प्रधानमंत्री कार्यालयाचा स्पेशल निधी एखाद्या सिंचन प्रकल्पासाठी दिला गेला. ते आपल्या सिंचन प्रकल्पासाठी दिला गेला. आणि त्या जामफळचं काम फार जोरात चालू आहे. आणि येत्या 3 वर्षात ते काम पूर्ण होणार आहे. दुसरं मनमाड इंदूर रेल्वे. माझ्या लोकसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये जातो. गेल्या 40 वर्षापासून मागणी होती. मनमाड इंदूर रेल्वे नुसती मंजूरच नाही करून घेतली, त्याच्यासाठी 9,000 कोटीच्या तरतूद करण्यात आलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काका, त्याच्यासाठी रेल्वेने पैसा द्यायचा नाही, स्टेट गव्हर्नमेंटने काही द्यायचं नाही. हे सगळा पैसा शिपिंग मंत्रालयाचं JNPT जे बंदर आहे, JNPTच्या माध्यमातून इक्विटी 55% राहील. आणि अशा रीतीने त्या पैशाचीही तरतूद झालेली आहे. लँड ॲक्विजिशनचं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात मालेगाव हे जंक्शन असणार आहे. मालेगावला लॉजिस्टिक पार्किंग मिळणार आहे. आणि झोडग्याजवळ एक ऑप्टिकल फायबरचाही मोठा प्रकल्प आणण्यात आपण यशस्वी झालेले आहे. त्याच्या माध्यमातून 6,000 तरुणांना नोकरी मिळेल, तेही आपल्या मतदारसंघातील आहे. अशा पद्धतीचं काम आहे. आणि जेव्हा पुलवामाला भ्याड हल्ला झाला, 40 जवान शहीद झाले,
पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. परंतु कणखर नेतृत्व असलं तर भारत काय करू शकतं हे सगळ्या जगाने बघितलं. अशा प्रकारची कारवाई जगाच्या इतिहासात कुठेच झालेली नाही. अगदी अमेरिकाने इस्रायलने केली होती ती सुद्धा मर्यादित कारवाई होती. त्याचं कौतुक संपूर्ण देश करत होतं. परंतु तेही रेकॉर्ड आज भारताच्या माध्यमातून झालेले हे केवळ समर्थ नेतृत्व असलं तर होतं. आणि म्हणून ही लढाई फार मोठी आहे. ही सुभाष भामरेची लढाई नाही आहे. ही जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही आहे. आणि आपण सगळेजण राष्ट्रप्रेमी आहोत. आपले सगळे मतभेद काढूया आणि राष्ट्रासाठी मोदी साहेब पंतप्रधान होणं फार आवश्यक आहे. आपल्याला कल्पना नाही की मोदींनी पुन्हा पंतप्रधान होऊ नये अशा काही शक्ती कार्यरत झालेल्या आहेत. या देशाचे दुश्मन त्या परकीय शक्ती असेल पाकिस्तान सारख्या या देशातले दुश्मन देश अंतर्गत आहेत. त्यांना सगळ्यांना वाटतं की भारत दुबळा राहावा. त्यांना दुबळा भारत पाहिजे. 2008 मध्ये मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला. 2008 मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला. 400च्या वरती निरपराध नागरिक मारले गेले. आणि त्यावेळेस पंतप्रधान होते मनमोहन सिंग. त्यावेळेस असा संताप होता, आक्रोश होता सगळ्या जनतेमध्ये की पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे. परंतु लष्कर प्रमुखांनी सगळ्यांनी सांगितल्यावरही त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंगांनी काहीच केलं नाही. म्हणाले ऐसा कर नहीं सकते. अगर युद्ध हुआ तो भारी नुकसान हो जाएगा. कारण दुर्बल पंतप्रधान असला, रिमोट कंट्रोलवर चालणारा पंतप्रधान असला तर असंच होणार आहे. आणि जेव्हा खमक्या पंतप्रधान होतं तर काय होतं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रविरोधी शक्तीला वाटतं की नरेंद्र मोदींचा पराभव व्हायला पाहिजे. आणि मित्रांनो, दुर्दैवाने नरेंद्र मोदी साहेबांचा पराभव झाला तर सगळ्यात जास्त फटाके पाकिस्तान मध्ये फुटतील हे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही सगळेजण राष्ट्रप्रेमी आहोत, देशावर प्रेम करणारे आहोत. चला सगळे उठूया, जागे होऊया आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज होऊया. 29 तारखेपर्यंत आपण सगळेजण नरेंद्र मोदी आहात. 29 तारखेपर्यंत आपण सगळेजण उमेदवार आहात. घराघरापर्यंत हा संदेश गेला पाहिजे. आणि 29 तारखेला जेव्हा मतदान केंद्रात वर जाल, जास्तीत जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत न्यायचं आहे. आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर या मतदारसंघात एकूण 28 उमेदवार उभे आहेत. 2 वोटिंग मशीन असतील. पहिल्या मशीनवर 3ऱ्या क्रमांकाचं नाव तुमच्या उमेदवाराचं असेल. भामरे सुभाष रामराव. माझ्या नावाच्या समोर माझा फोटो असेल आणि फोटोचे पुढे कमळचे निशाण असेल. आणि ते कमळचे निशाण असलेलं बटन दाबून नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करूया अशी विनंती आपल्याला करतो. आणि आजपासून आपण सगळेजण कामाला लागूया. आणि काँग्रेस आणि सगळ्या बाहेरच्या शक्ती असतील किंवा अंतर्गत शक्ती असतील त्यांना दाखवून द्या, जोपर्यंत भारताचा हा सैनिक, भारतीय जनता एक आहे तोपर्यंत भारताचं कोणीही वाकडं करू शकणार नाही. आणि म्हणून नम्र विनंती करतो, आपण सगळेजण एक होऊया आणि जोरात कामाला लागूया. आपण सगळेजण आलात, आपला ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबासाहेब.